काय झालंय की भारत सरकारनं जी एक ऑर्डर काढलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सर्व कंपन्या ज्या आहेत त्या ऑइल कंपन्यांना म्हटलंय की तुम्ही जे घरगुती वापराचा जो वायू आहे त्याच्यावरच पूर्ण लक्ष द्या, सोडली त्याच्यावरच फक्त लक्ष द्या, तिथे कुठे कमतरता होणार नाही. आणि त्याच्यामध्ये बाकीचं त्यांनी जे आहे कमर्शियल याच्याबद्दल तसं काही म्हटलेलं नाही. पण याचा अर्थ असा आहे की कमर्शियलला तो पुरवठा पूर्ण काही होणार नाही. तर या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं होतं की कर्नाटकमध्ये आज हॉटेल्स बंद होत आहेत, म्हणजे बघा गुजरातमध्ये काय होतं ते पण पहा. तर त्यांनी म्हटलं की आम्हाला एवढं करा किंवा एकदम बंद करू नका, 25% बंद करा वगैरे वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, आता शेवटी मी काय करणार, मी सीएमला सांगतो, तुम्ही सीएम साहेबांना सांगा. ते म्हणून बोलतो वरती, पण कठीणच दिसतं आहे, कारण त्यांनी वरून ॲडवायझरी पाठवलेली आहे की डोमेस्टिक जो आहे सप्लाय लोकांना घराघर तो कुठेही अडचणीत येता कामा नाही. तर मग रॉकेल देता येईल का, रॉकेल घेतील का, त्याच्यावर पण चर्चा केली आहे. तर 10-1 वर्षापूर्वी जे आहे नागपूर कोर्टाने एक लिहिलेला आहे विषय आहे की उज्ज्वला असेल तर रॉकेल कशाला. पण सत्य परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना कळवायचं ठरवलं कोर्टाला की आता आम्ही ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरा काही उपाय नाही. जे लोक रॉकेल वापरतील, काय धाब्यावाले वापरतील, कोण वापरतील, मोठे मोठे हॉटेल्सवाले वगैरे काय तिथं काय वापरू शकणार नाही, ते पत्र लिहिणार आहोत. आणि दुसरं म्हणजे मी त्या हॉटेलवाल्यांना विचारलं तुम्ही रॉकेल वापरणार का, ते म्हणा आम्हाला सगळा सेटअप चेंज करावं लागेल आणि ते रॉकेल रिस्की पण आहे खूप त्या दृष्टीने. तर हे असे सगळे प्रश्न झाले. तर सीएम म्हणाले वरती कसं काय आहे. आणि दुसरा प्रश्न होता कांद्याचा आणि मका. तर ते म्हणाले मी मीटिंगला नागपूरच्या पण लोकांना बोलवतो आणि त्याच्यासाठी त्या भुसे साहेब होते, त्याच्यानंतर राहुल आयर होते, बोरसे म्हणून आमदार ते होते, हे होते आपला बनकर, दिलीप बनकर होते, अशी सगळी मंडळ होती. आम्ही किंवा कांद्याच्या बाबतीत काहीतरी करा, उद्या काय होईल हे मी काय कदाचित कुणीच सांगू शकणार नाही जगामध्ये. कारण किती दिवस ही लढाई चालते आणि त्याचा परिणाम हळूहळू कशा कशावर होतो आहे काहीच सांगता येणार नाही. आता उद्या आणखी हॉटेल्स बंद झाली तर इतर गोष्टीवर सुद्धा परिणाम होणार, बेकारी वाढणार. साधा कांदा आहे समजा, तो सुद्धा हॉटेलमध्ये बंद होणार ना तो. आणि बाहेर आता मॉरिशसने काहीतरी 1 लाख टन मागितलाय, रोज 2 लाख टन तर नाशिकला येतो.